आउट अँड आउट चॉकलेट बॉय वाली भूमिका करतोय. सान्वी म्हणून माझा कॅरेक्टर आहे. तिचं विश्व पूर्ण दोनच व्यक्तींभोवती फिरतं, एक तिचे वडील आणि एक तिचा मित्र कृष्ण. महेश मांजरेकरांची खासियत अशी आहे ना की नटांनी सुद्धा स्वतःला असं इमॅजिन केलेलं नसतं, तशा पद्धतीने ते त्यांना बघतात. कारण तुम्हाला लाख करायचं असेल पण तुमच्यापर्यंत तशी प्रोजेक्ट पोहोचली पाहिजे, तुम्हाला त्याच्यासाठी विचारलं पाहिजे. हिरो पाहिजे पण हिरो सारखं दाखवणार एक दिग्दर्शक सुद्धा पाहिजे ना. कोणतरी म्हणलं की डबल रोल वगैरे आहे की काय. हा, मला असं वाटलं होतं. तुलाही असं वाटलं? वाटलं होतं, पण मी ते विचार म्हटलं तुझ्या मुलांसारखं वागणं सोड ना. मी मुलांसारखी वागले तरी सुद्धा मी देह माझा मुलीचा आहे. मुन्ना परत स्ट्रीट फाईट्स ज्याला म्हणतात ना, असं झिंज्या पकडून वगैरे असे अडकलेले असतात ना एकमेकांच्या, असं पकडून असे सोड तू आधी सोड वाला. तसं मी आणि मृण्मयी दिसलो असू काही लोकांना स्लोवेनियामध्ये. प्रोजेक्ट्स येतील तर नक्की ते कन्सिडर म्हणजे मी करीनच, पण मी आता सक्रिय राजकारणात आहे. मतदारपेक्षा सुद्धा जर का सुरभी उभी राहणार असेल तर तिच्या मोर्चाला मी जाईन तिला वा, प्रमोट वा, वा, करायला. वा. माझ्याकडे स्टार्स किती जमतंय. काश्मीरसाठी पत्रकार देखील मिळाला भूमिकेला, तिथं फोटो दिले गेलेले आहेत. तुला म्हणलं होतं ना हा इंटरव्ह्यू फार महत्वाचा आहे. मंडळी नमस्कार. या खास भागात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि खास आणि जोरदार माणसं माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबर आहे सुरभी, माझ्याबरोबर आहे कश्मीर आणि मृण्मय. पण आता ह्या माणसांची, या व्यक्तींची आपल्याकडे पहिल्यांदा येण्याची वेळ नाहीये, पण यंदाचं निमित्त देखील खास आहे. एक राधा एक मीरा. वा वा वा, क्या बात आहे. हिची पहिली वेळ. तुझी पहिली वेळ, बरोबर. चल तुझं ही आमचीच माणसं, तू आता आमचीच झालेलीस, त्याच्यामुळे औपचारिकता म्हणून स्वागत. औपचारिकता म्हणून स्वागत. पण चला सुरुवात करूयात आपण. एक राधा एक मीरा. मी प्रोमो बघितला. हाय हाय, मला पहिले जर तुम्हा दोघांना विचारायचं, सुरभीची तर माझी पहिली भेट आहे, काय करता काय तुम्ही, म्हणजे रिव्हर्स गिअर टाकलाय का? दिवसेंदिवस तुम्ही तरुणच दिसताय. त्यातला जो काय लुक आहे, म्हणजे मृण्मय तुझ्यापासून. मला वाटतं क्रेडिट गोज टू महेश सर. याचं कारण म्हणजे मी पण स्वतःला या लुकमध्ये इमॅजिन नव्हतं केलं, कारण मी खूप जास्त आता फरजन फत्तेशिका सारख्या सिनेमांमध्ये ऐतिहासिक भूमिका असेल किंवा चंद्रमुखी, कट्यार, नटसम्राट, काय मोकळा श्वास असेल किंवा मुंबई डायरीज खूपच रिअलिस्टिक आणि काय म्हणूया असं हिरोईन वालं काम नव्हतं मी केलं, जे या सिनेमामध्ये ती हाऊस भागली. आणि ऑब्व्हियसली खूप जास्त आपण असेही दिसू शकतो आणि हा लुक आपण पुल ऑफ करू शकतो. हवेत असे मस्त उडणारे सगळं माझं तमन्ना पुरी झालेली आहे सगळी. हे प्रत्येक आय थिंक ना ही एक प्रत्येकीची फॅन्टसी असते. प्रत्येक अभिनेत्रीला कधीतरी स्वतःला स्क्रीनवरती असं बघायला आवडतं, या फ्रेम मध्ये. ऍब्सोल्युटली, की वारं येतंय, तुमचा काय केस छान उडतायत किंवा एक छान पद्धतीने तयार होऊन तुम्हाला प्रेझेंट केलं जात आहे. तर ते आणि महेश मांजरेकरांची खासियत अशी आहे ना की नटांनी सुद्धा स्वतःला असं इमॅजिन केलेलं नसतं, तशा पद्धतीने ते त्यांना बघतात. कारण तुम्हाला लाख करायचं असेल पण तुमच्यापर्यंत तशी प्रोजेक्ट पोहोचली पाहिजे, तुम्हाला त्याच्यासाठी विचारलं पाहिजे, विचार केला गेला पाहिजे, जो केला गेला. आणि स्लोवेनिया सारख्या ठिकाणी म्हणजे जी स्लोवेनिया असेल, इटली असेल, स्वित्झर्लंडमध्ये शूट केलं. सो ऑलरेडी ज्याचा बॅकड्रॉप इतका सुंदर आहे, तिकडे आपल्याला काहीतरी छान करायचं आहे. ते खूप मजा आली आम्हाला ते सगळे लुक्स. लवेबल म्युझिकल है ना. आणि त्यात कश्मीर काय दोन नायिका झुरताना आम्ही बघतोय आणि जरा झुरत असतात सारख्या. नाही, मजा आली मला. पण जरा झुरतात, पूर्ण नाही, पूर्ण नाही. बाकी वेळ तो झुरत असतो दोघींच्या मध्ये, तुडवला जात असतो इकडून तिकडे. पण आय फील एकतर पहिल्यांदा मी अशी आउट अँड आउट चॉकलेट बॉय वाली भूमिका करतोय. आणि बऱ्याचदा मला सोशल मीडियावरती पण म्हटलं जायचं की एकदा तरी चॉकलेट बॉयच्या भूमिकेत बघायला आवडेल, कारण माझी युजली सगळी जी पात्र मी आतापर्यंत साकारली आहेत ती थोडी ग्रे एरिया मधली आहेत. बरोबर. म्हणजे ते हिरो असले तरी एक अँटी हिरो नावाचा एक टॅग असतो बघ. बरोबर. की तो एंडला नायकच असतो चित्रपटाचा, पण तो अँटी हिरो आहे. तो असा चॉकलेट बॉय स्वीट गोड असा नाही, तो थोडासा ॲरोगंट, थोडासा डॅशिंग, थोडासा असा उद्दाम वाटणारा, अशी कॅरेक्टर्स जास्त अँग्री यंग मॅन वाली जास्ती झालेली आहेत. सो हे पहिले जे खूप गोड कॅरेक्टर आहे, खूप प्रेमात पडाल तुम्ही असं आहे आणि सगळ्यांना आवडेल असं गोड वाटणारं, सगळं करेक्ट करतं ते, कुठेही चुकत नाही कुठल्या बाबतीत, असं गोड कॅरेक्टर आहे. आणि दुसरी गोष्ट जसं महेश सरांचा उल्लेख तिने केला की आपल्याकडे ना हिरो पाहिजे पण हिरोला दाखवण्यासारखा दिग्दर्शक, हिरो सारखं दाखवणारा एक दिग्दर्शक सुद्धा पाहिजे ना. तसं बरोबर आहे की म्हणजे तो आता मी
काय मी माझा फिटनेस ठेवीन, मी माझ्या अभिनयावर काम करीन, दिसण्यावर काम करीन, स्वतःला मॉडिफाय करीन त्या रोल करता वगैरे. पण तसे शॉट्स घेणारा दिग्दर्शक पण पाहिजे, तसं व्हिज्युअलाइज करणारा दिग्दर्शक पण पाहिजे. तो जो शॉट आहे जेव्हा तू अशी टर्न करून बघतेस आणि तो पाण्यातनं शिडीवरनं उघडा बाहेर येतो, जोरदार. तो मला असं वाटतं महेश सरांनी अर्धा पाऊण दिवस तेवढे 2च शॉट्स घेतले वेगवेगळ्या अँगल्सनी, जोपर्यंत ही वॉज नॉट सॅटिस्फाईड दॅट माय हिरोईन अँड माय हिरो लुक द वे दे हॅव टू लुक. सो तेवढं इन्व्हेस्ट करणारा दिग्दर्शक पण पाहिजे. सो आय थिंक ते आम्हाला मिळालं याच्यात महेश सरांच्या द्वारे. सो वी आर व्हेरी हॅपी. आणि एक प्रामुख्याने सांगायला आवडेल की तसा निर्माताही मिळाला ज्यांनी एवढं आर्थिक बळ दिलं. कारण युजली मराठी सिनेमामध्ये पिरियड ड्रामा असला, ऐतिहासिक सिनेमा असला की बजेट्स मोठी आणि थोडं ग्रँड स्केलवरती वगैरे, पण एका रोमॅन्टिक फिल्म करता एवढा खर्च करणं, 35 दिवस युरोपमध्ये राहून नंतर 25 दिवस इंडियामध्ये राहून 35 दिवस युरोपमध्ये शूट केलंय. आणि कुठल्या 35 दिवस सलग, मग त्याच्यानंतर परत आम्ही गेलो होतो 7-8 दिवस करायला. इटलीला. सेकंड टाइम जेव्हा आपण गेलो होतो. आणि ते पण नॉन सबसिडीवाल्या देशांमध्ये. म्हणजे म्हणजे लंडन मध्ये लंडनमध्ये नाही की सबसिडी मिळते, 80% खर्च निघतो म्हणून गेलाय. तर प्रॉपर एक्सप्लोर करून छान लोकेशन्स हे केलेले आहेत. सो एका नॉर्मल युथफुल रोमॅन्टिक फिल्मला ह्या स्केलवरती शूट करण्याकरता तसा निर्माता आम्हाला लाभला की ज्यांनी तेवढे पैसे टाकले. अविनाश कुमार आले, दिशा आले. सो त्यामुळे ते सगळं घडून आलं. आणि महेश सरांनी तर ऑब्व्हियसली ही इज ग्लोरिफाईड इट टू द बेस्ट ऑफ हिज. मांजरेकर कॉमन कधी काहीच करतच नाही. लोकेशन तशीच निवडलेली त्यांनी, म्हणजे हातचं राखून काहीच नसतं त्यांचं. पण सुरभी, तुझ्या नावातच खरं तर या नात्यातला एक अर्थ जो आहे तो दडलेला, प्रेम. आणि तुला अर्थ माहितीच आहे सुरभीचा. त्याच्यामुळे श्रीकृष्णाची कामधेनू गाय, तिचं नाव होतं सुरभी. अच्छा, श्रीकृष्णाची कामधेनू गाय कुठल्याही अँगलनी नाही, पण श्रीकृष्णाची गरीब गाय नाहीये कुठल्याही अँगलनी. पण ठीक आहे, मी छेडलंय आणि सुरू झालंय, विषयांतर झालं थोडं. पण पहिली वेळ आणि 2 ही खास माणसं तुझ्यासोबत, महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन, काय म्हणजे कसं राहिलं सगळं? मी सेटवर जाताना खूप ओपन माइंडने गेली होती. मला माहित होतं की इथे सगळेजण खूप एक्सपिरियन्स घेऊन आलेत आणि मी नवीन आहे. तर माझी ती मानसिकता होती की मला सगळ्यांकडनं शिकायचंय. अँड दॅट इज व्हॉट आय डिड. मला काश्मीरकडनं काही शिकायला मिळालं, मृण्मयीकडनं. व्हाय यू गिव्हिंग दिस एक्सप्रेशन? एवढा आदर, एवढं हे की माझ्याकडे काहीतरी शिकायला मिळालं. बोलतीये ना, घे ना. नाही एक मिनिट प्लीज, आय ऑलवेज अप्रिशिएट. तो कधी मला असं आपण फोनवर बोलताना का नाही मला जाणवत की एवढा आदर तुझ्या मनात आहे? कधी एकदा पर्सनली का नाही बोलीस की काश्मीर तुझ्याकडनं विदाउट प्लीज नसतो. सगळ्या ह्याच्यात रिक्वेस्ट असते. आय एम व्हेरी जेनरस विथ माय प्लीज, सॉरी अँड थँक्यू. ओके, हा तर नाही. एनिवेज नाही, मला महेश सरांकडनं डेफिनेटली शिकायला मिळालं. मी नेहमीच बोलते, सगळ्याच इंटरव्ह्यू मध्ये बोलली की महेश सरांसोबत काम करणं इज लाईक गेटिंग इन टू अन ऍक्टिंग इन्स्टिट्यूट. सर तुम्हाला सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करतात. आणि सरांनी मला डे 1 सांगितलेलं की जस्ट रिॲक्ट टू द सिच्युएशन, टू बाकीचे जे ऍक्टर्स करतात त्याला फक्त रिॲक्शन्स दे आणि युअर ऍक्टिंग विल कम आउट. तर मी तेच फॉलो केलं. आणि गश्मीर आणि सरांसोबत माझे मॅक्सिमम सीन्स आहेत. तर सरांसोबत तर खूप इझी होतं कारण की सरच सगळं करून घ्यायचे. आणि गश्मीर मेड इट कम्फर्टेबल फॉर मी, कारण की त्याला माहित होतं की शी इज न्यू आणि शी माइट टेक सम टाइम. मला सरांनी 1-2 सीन मध्ये सांगितलेलं की सुरभी तुला टेक 1, टेक 2, टेक 3 आवडतच नाही, तुला टेक 5च्याच पुढे चांगलं करायला आवडतं, तू तोपर्यंत घेतेसच टाइम. तर हे सरांनीच मला सांगितलेलं. सो मी पण मग नंतर अशी होती, ओके टेक 5 नंतर बेस्ट द्यायचं. तोपर्यंत चालू दे, तोपर्यंत माझी प्रॅक्टिस व्हायची. बरोबर. पण ना, पहिलीच फिल्म ती, आता बघ मृण्मयीने हा उल्लेख केला की वेगवेगळ्या रोल्स मधून ती गेली. पण प्रत्येक नायिकेची एक इच्छा असते की 90s मध्ये जशा म्हणजे आपल्याला चांदणीत श्रीदेवी आठवते की छानपैकी तिचा पदर उडतोय आणि हिरो त्या सगळ्या याच्यात बसलेला आहे. तर पहिल्याच याच्यात तुला रोमॅन्टिक फिल्म करायला मिळणं ठीक आहे. आपल्याबरोबर असणारी जी काही मंडळी त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे, पण गश्मीर, मृण्मयीने काही टिप्स दिल्या? खास करून काही लव्ह सीन्स करताना सुद्धा माणसाला कम्फर्टेबल करणं फार आवश्यक असतं. आपले तसे लव्ह सीन्स फारसे नाहीयेत. मी माझ्या कॅरेक्टर बद्दल थोडंसं सांगते. सान्वी म्हणून माझा कॅरेक्टर आहे. तिचं विश्व पूर्ण 2च व्यक्तींभोवती फिरतं. एक तिचे वडील आणि एक तिचा मित्र कृष्ण.
मग ती त्यांच्यासाठी काही वाटेल ते करेल सुद्धा, पण ती त्यांच्यावर हक्क पण तेवढाच गाजवते. त्यामुळे माझं असं रोमॅन्स नाहीये कश्मीर सोबत, पण ती अधिकारवाणी आणि एक प्रेम पण आहे, पण तेवढंच डॉमिनेशन पण आहे. दॅट इज हा माझा मित्र. हा बस पूर्ण अधिकार गाजवणं. बरोबर. तर असं माझं कॅरेक्टर आहे आणि मला वाटतं हे कॅरेक्टर असं आहे ना की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जी तुमच्यावर अधिकार गाजवत असते आणि आपल्याही आयुष्यात असं कोणतरी असतं ज्यांच्यावर आपण अधिकार गाजवत असतो. त्यामुळे कुठे ना कुठे ते रिलेटेबल वाटतंच ॲट सम पॉइंट. बरोबर. त्यामुळे मला दोघांकडनंही शिकायला मिळालं. संदीप दादा पण होतात, आमच्या दोघांचे जास्त सीन स्लोवेनियामध्ये नव्हते, त्यामुळे तो इन बिटवीन मला खूप काय काय टिप्स देत राहायचा. तर दॅट वॉज ऑल्सो फन. आणि मेधाताई होत्या, कधी सरांनी काही बोललं तर मेधाताई लगेच यायची की नाही नाही असं नाहीये, असं आहे. मेधाताई सांभाळून घेतात. हो एकदम व्हेरी स्वीट. तेवढं त्यांना माहिती असतं की तिथलं अँगर मॅनेजमेंट कसं सांभाळायचं काही वेळेला. पण हा कृष्णा कसा आहे, मी तुझ्यात पहिला लुक जो पाहिला की असा एक स्पेक घालून तिथे वावरणारा, मग अचानक तू काही सीन मध्ये आम्हाला छानपैकी गॉगल वगैरे घालून बागडताना असं कोणतरी म्हणलं की डबल रोल वगैरे आहे की काय. हा मला असं वाटलं होतं. तुलाही असं वाटलं? हा वाटलं होतं, पण मी ते विचार म्हटलं तुझ्यात नाही, पण मग वाटत राहू दे, चित्रपट बघू दे ना, लोकांची जरा उत्कंठा वाढू दे. होय ना. पण परत मी तेच सांगेन की कृष्ण म्हणजे ना एकच, त्याचं एकच डेफिनेशन आहे की प्रत्येक स्त्री आपला भाऊ, मित्र, मुलगा, नवरा, नातू हे सगळं कृष्णमध्ये पाहू शकते. ते इतकं प्रत्येक महिलेला प्रचंड अगदी जवळचं आणि आवडीचं, आणि आपल्या नवऱ्याबरोबर, आपल्या बॉयफ्रेंड बरोबर, आपल्या मुलाबरोबर बसलेली असताना असं त्याचे काही सीन बघताना एकदम असं कोपराने असं मारून असं की हे बघ असं वागायचं असतं बायकोशी किंवा गर्लफ्रेंडशी, असं बोलायचं असं बोलायच्या. मी कृष्ण नाहीये खऱ्या आयुष्यात, पण तू मुलीसारखी वागलीस तर नाही ना, तू मुलासारखी तू मुलांसारखं वागणं सोड ना. मी मुलांसारखी वागले तरी सुद्धा मी देह माझा मुलीचा आहे. अगं पण ते माझा विसर पडतो ना. तू पाहिलंच ना तुझं काय विसर पडतो त्याचा. पण आपलं त्याचं एक हसा हसा धपाटा खाले आणि आम्ही तोंडावर कोलांटी उडी मारून मुन्ना परत काही गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष सेट वरती काय असेल बाबा, म्हणजे कहर असेल सगळं. हो, म्हणजे ते असं स्ट्रीट फाईट्स ज्याला म्हणतात ना, असं झिंज्या पकडून वगैरे असे अडकलेले असतात ना एकमेकांच्या, असं पकडून असे सोड तू आधी सोड तू आधी सोड वाला, तसं मी आणि मृण्मयी दिसलो असू काही लोकांना स्लोवेनियामध्ये. म्हणजे म्हणजे अजूनही त्यांना असतील त्या आठवणी, म्हणजे त्यांना जाऊन कोणी विचारावं की कसा होता अनुभव, ते आले होते ते शूटिंग पाहताना हिरो हिरोईन. पण कोण राधा कोण मीरा काय माहिती आम्हाला नाही माहिती. म्हणजे रादर हे लोकांनी ठरवावं, कारण प्रत्येकाला ना दोघींचंही प्रेम हे अजरामर आहे. बरोबर आहे. त्या प्रेमाचे कंगोरे वेगळे होते. एकीने जवळ राहून केलं, एकीने न पाहता केलं, दूर न पाहता केलं. आता याच्यामध्ये न पाहता हा मुद्दा नाहीये, पण हे आहे म्हणजे एकीमध्ये लोक राधेला बघतील, एकीमध्ये लोक मीरेला बघतील. दोघींचाही त्याग होता, दोघींनाही कृष्ण मिळाला सुद्धा आणि मिळाला नाही सुद्धा. तर आता ती नक्की गोष्ट काय आहे ती सगळी तुम्हाला 7 तारखेला कळणार आहे. पण ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत, हे ऑडियन्सनी ठरवायचं आहे की कोण राधा आहे आणि कोण मीरा आहे. पण त्याचं उत्तर मिळेल याची खात्री मिळेल, त्याचं उत्तर मिळेल. बरं, मेधाताईंबद्दलही बोललं पाहिजे खरं तर. मेधाताई बऱ्याच वेळेस महेश मांजरेकर कायम सांगताना असं सांगतात, काय झालं ना, मी बॅकस्टेजला म्हणून एका कामासाठी म्हणून मेधाला ठेवलेलं होतं, पण मग अचानक असं झालं की एका रोलसाठी ना काही फायनलच होईना, मग शेवटी मी मेधाला फायनल केलं. असं मी त्यांचं 3 इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं. ह्याच्यात मला वाटतं मेधाताईंचं कॅरेक्टर लिहिलेलं होतं व्यवस्थित, आणि ती माझी आई आहे मेधाताई. आणि आय थिंक मेधाताई आणि मी इतक्या काही काही ठिकाणी ना महेश सरांनी असे फोटो काढून आम्हाला, तुम्ही दोघी बघा किती सेम दिसता, म्हणजे आम्ही खरंच आई मुलीसारख्या इतक्या जवळ जाणाऱ्या दिसलोय त्या सिनेमामध्ये. आणि आय थिंक काहीतरी आहे, म्हणजे मेधाताई बरोबर मी जेवढ्या वेळेला काम केलं, नटसम्राटमध्ये सुद्धा ती माझी आई होती. ह्या सिनेमामध्ये सुद्धा येस, मी मुलीचं काम केलंय ना नाना. एक्झॅक्टली, या सिनेमामध्ये सुद्धा मेधाताई माझी आई आहे आणि ती खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तशीच आहे. म्हणजे तिने याच्या आधी ध्यानीमनी सिनेमा आम्ही केला होता, तेव्हा त्याच्यात
सर होते, मेधाताईंनी काम नव्हतं केलं, पण सेटवरती ती आमची आईच होती. म्हणजे आम्हाला जेव खाऊ घालण्याची आणि आमची काळजी घेण्याची सगळी जबाबदारी ही मेधाताईनेच घेतली होती. प्रचंड. तर त्यामुळे ती असली की ते ऑटोमॅटिकली, आणि तिच्यात ना ते आई पण असं ओतप्रोत भरलेलं आहे असं मला वाटतं. नकळत सरांनी रागवलं तर औषध लावण्याचं काम ती करते. सो हे सगळं ती ना इतक्या प्रेमाने, आणि सरांच्याही नकळत तिचं ते एक साईड बिझनेस चालू असतो की लोकांना खाऊ पिऊ घालणे, कोणाचा मूड ठीक नसेल तर तो नीट करणे, कोणाला दुखतंय का, काही खुपतंय का, काही बोलायचं आहे का, तिने काळजी घेतली होती. म्हणजे एक आई, जसा एक सेटवरती डॉक्टर असतो ना, तशी मेधाताई असेल तर ती एक आई सेटवरती असते. ती आईसाठीच बनलेली आहे असं मला वाटतं. पण मग तिथे महेश सरांच्या पण, म्हणजे महेश सरांचं मी एक पाहिलंय, तसे संयम ठेवतात ते, नाही असं नाही, पण काही गोष्टींनंतर याच्यानंतर काही वेळेला झालंय थोडंसं, म्हणजे पॅशनेटली बोलतात आणि ते त्यांचं ते तसं बोलतात. आणि मी पण ओरडा खाल्लेला 1-2 वेळेला, पण मला ते ओरडले की हसू जास्त येतं. म्हणजे कारण मला माहितीये की त्या माणसाची पॅशन नाही, ते माझ्यावरती चिडत नसतात ना, म्हणजे मृण्मयी म्हणून त्यांना माझ्याबद्दल काही प्रॉब्लेम नसतो. त्या क्षणी ते घडत नाहीये त्या ऍक्टर कडून, तो त्रागा कामासाठी असतो. तो त्रागा. आणि कधी कधी ना ते वातावरण निर्मितीसाठी सुद्धा करतात. खूप हुशार आहेत. सो कधी कधी असं असतं की स्ट्रेसफुल काहीतरी सीन असतो, तर ऍक्टर, आधी आम्ही खूप दंगा केलेला असतो, हॅ केलेलं असतं, लोकांचे पाहिजे तसे सूर मिळत नसतात, स्वर लागत नसतात, ते काहीतरी क्रिएट करतात. उगीच कधीतरी खोटा फोन, मी खोटा खोन म्हणत होते, प्लीज एडिट करू नका. हा ते चांगला फंबल मिळालाय तुम्हाला. सो कधी कधी असं एकदा ते खोटं काहीतरी कोणावर तरी ओरडत होते की जस्ट लोकांना कळावं की आता टाइमपास खूप झाला, खूप शिया घातल्या की लोक सगळे चिडले. खूप हुशार आहेत ते, आणि त्याच्यामुळे आवडतात पण. त्यांच्याबरोबर काम करणं ही कायमच आनंददायी शिकण्याची प्रोसेस असते, आणि खूप लाड होतात सेटवर, खूप लाड होतात. तुमच्या तोंडातून शब्द पडायच्या आधी ती गोष्ट झालेली असते. म्हणजे सर हे हवंय असं जर का त्यांना कळलं तर ते घडलेलं असं सेटवर. बरं, 35 दिवस युरोपमध्ये बाहेर फैला के मस्तपैकी एक से एक सीन, काय कसं एन्जॉय केलं? युरोप हे शूटिंग व्यतिरिक्त तुम्ही युरोप एन्जॉय केलंच असेल, इटलीत तुम्ही गेला असाल वेगवेगळ्या ठिकाणी, कंटिन्युअस काम करत होतं, पण ऑफकोर्स एन्जॉय केलं. कारण शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही टुरिस्ट म्हणून गेलात तर तुम्ही एवढ्या सगळ्यात सुंदर जागांवरती जाणार नाहीत, मोजक्या जागांवरती ऑफकोर्स, पण अधिरेखी करून तुम्ही त्या देशातले सगळ्यात बेस्ट पॉइंट्स सिलेक्ट केलेले असतात जिकडे तुम्ही जाऊन शूट करणार. सो कामाच्या निमित्तानेच तुमचं सगळं फिरणं खूप छान होऊन जातं. आपण एक्सप्लोर केलं तिकडे, कारण शूट चालू असताना ना आम्ही तिकडे प्रॅक्टिकली नो ब्रेक मध्ये काय आम्हाला काय 2 सीनच्या मध्ये तर आम्ही तिकडचंच लोकल खाल्लेलं आहे. हा, त्यामुळे त्या अनुषंगाने खूप जास्त गोष्टी एक्सप्लोर करता आल्या. तिकडच्या माणसांबरोबर खूप गाठीभेटी, म्हणजे रस्त्यावरच्या माणसांबरोबर कित्येकदा मराठी माणसं भेटली नाही. पण मग काही त्या लोकांच्या काय रिएक्शन्स होत्या? म्हणजे शूटिंग सुरू होती, तुम्हाला ते विचारत असतील ना? ते खूप प्रोफेशनल होते, पण त्यांच्यात एक होतं की ही मूवी इथे पण रिलीज व्हायला पाहिजे. ही त्यांची मनापासूनची इच्छा होती, आणि ते हे कायम बोलून दाखवायचे की विल यू कम फॉर द शो ओव्हर हिअर, विल यू कम फॉर द प्रेमियर व्हेन इट हॅपन्स ओव्हर हिअर. हे कॉन्व्हर्सेशन्स बरेचदा झाले. तर त्यांना एक असं होतं की मी त्यांना तेव्हा बोललेली की होईल, कारण की मला तेव्हा असं सरांनी सांगितलेलं की आपण स्लोवेनियामध्ये पण हा रिलीज करणार आहोत. सो आता आय होप हे सर मनावर घेतील, आणि सरांनी सगळ्यांसमोर सांगितलेलं की आपण हे सगळ्यांसमोर सरांनी तुझी फिरकी घेतली असेल. हे अशी माझी केस घेत राहतात. बट एनिवेज, तर त्यांना ही क्युरिओसिटी होती, बट दे वॉज सो पर्टिक्युलर अबाउट द टायमिंग्स. आणि जसं मृण्मयीने सांगितलं, सर काही वेळेस चिडतात. स्लोवेनियामध्ये मी सरांचं एक ऑब्झर्व केलं की तिथे सनडाऊन झाला, म्हणजे सनसेट झाला की त्यांना सीन्स नाही मिळायचे. त्यामुळे त्यासाठी ते खूपच टायमिंगच्या बाबतीत हे होते की सनसेटच्या आधी त्यांचे जेवढे सीन्स त्यांना पाहिजे होते ते पाहिजेच असायचे. आणि तिकडे 2-3 वेळा असं झालं की खूप क्लाउडी वेदर असायचं. तर मी एकदा असंच म्हणली की अरे वा आज किती छान वाटतं. सर म्हणले अरे वा नाही, माझे सगळे सीन्स जात आहेत, अरे वा काय आहे, मला सन पाहिजे. तो आय वॉज लाईक ओके. त्याच्यानंतर मी म्हणली नाही अरे वा वगैरे, जसं आहे तसं आहे. पण बरोबर आवडलेलं लोकेशन म्हणजे आपण म्हणतो अरे हे तर लेक ब्लेड.
हो ना, स्वप्नवत आहे म्हणजे. स्वप्नवत म्हणजे त्या तिकडे त्या तळ्याच्या मधोमध चर्च आहे ना त्यांचं, आणि त्या चर्चमध्ये सुद्धा आणि त्या पायऱ्यांवरती बसून म्हणजे मला तो सगळा बोटीतून तिथपर्यंत जायला लागतं. अंतरीच्या गाण्याचा बराच सारा पोर्शन आम्ही तिकडे शूट केलेला आहे, मला ते आठवत आहे. BMW मला ओपन ती काय रूफ कन्व्हर्टेबल चालवायची होती, मला ते सगळं आठवतंय. किंवा सगळंच म्हणजे खूपच सुंदरच होतं. आमचे सीन्स पण फार धमाल होते, मजेशीर होते सगळे, आणि खूप एन्जॉय केला. आणि हा सिनेमा समाव खूप लक्षात राहिला, म्हणजे खूपच जास्त लक्षात राहिला हा सिनेमा. आवडलेलं गाणं काश्मीर गाणी? माझं जरा जरा मी झुरते, माझं ऑल टाइम फेवरेट आहे पिक्चर मधलं गाणं. हो, आता आमचं जे सेकंड लॉन्च झालं होतं ते. सिंगर पण जोरदार आहेत तुमचे. विंदरने गायले ना? नाही ते ते विशाल मिश्रा, नीती विशाल मोहन मिश्रा आणि नीती मोहन आणि विशाल मिश्राचं. आणि विशाल मिश्राची ही डेब्यू फिल्म होती ॲज अ म्युझिक डिरेक्टर. क्या बात आहे, बढिया बढिया. पहिलं जे काय ते एकदम जोरदार जुळून आलं. जोरदार. अल्बम कडक आहे, म्हणजे कडक आहे. ही दोन्ही गाणी माझ्या पण लूप वरती चालू असतात, जरा जरा मी आणि अंतरीचा सुद्धा. अंतरीचा माझं फेवरेट आहे. माझं पण अंतरीचा फेवरेट आहे. माझं जरा जरा मी झुरते फेवरेट आहे. नाही, मधलं काय आम्ही जरा जरा झुरतोय. मधलं व्यक्तिमत्व पाठीमागून सूर देऊ शकतं. तुम्ही एखादं 2 ओळी घेऊ शकता दोघी मिळून. ती गाऊ शकते. ते गाऊ नाही शकत. एकत्र प्लीज. अंतरीचा मी नाही गाऊ शकत. मी काहीच नाही गाऊ शकत. जरा जरा मी झुरते गाणं. बरं. जरा जरा मी झुरते, जराशी चौरते, माझी ना राहिली मी प्रिया, तुझं विणा जसं खारे मी अधुरी काव्यता, मज नाही पूर्णता, बिलगुनी घेणारे एक वार, जरा जरा मी झुरते. तो सूर लागतो जोरदार, काहीच विषय नाही. बरं, ठीक आहे. म्हणजे आता फिल्म बद्दल आपण बोललो, बऱ्याचशा आपण गप्पा मारल्या, पण मला आता पुढला प्रश्न विचारायचा आहे. महिला शेतकरी मृण्मयी देशपांडे यांना, की महिला शेतकरी म्हणून सध्या तुम्ही प्रगतिशील असं काय करताय तुमच्या? स्ट्रॉबेरीज आहेत. होय ना? स्ट्रॉबेरीज लावल्यात, भाज्या करतोय, आणि या दुसऱ्या वर्षी आम्ही स्ट्रॉबेरीचं विदाऊट एनी पेस्टिसाइड, कुठलंही औषध, रसायनमुक्त आणि नॅचरली, म्हणजे आमच्याकडे प्लास्टिकचं मल्चिंग पण आम्ही नाही केलंय. आम्ही गवतामध्ये स्ट्रॉबेरी उगवतोय. कष्ट जास्त आहेत पण ते करून दाखवलं. तर आम्ही जस्ट चालू आहेत आमचे प्रयत्न की जितक्या पद्धतीने आम्ही पुन्हा एकदा जुन्या पारंपरिक पद्धतीच्या शेतीकडे परत जाऊ शकू सगळे ॲज अ सोसायटी, तितकं आपणच बरे होणार आहोत. तितकं आपणच चालू आहे. आम्ही पॉडकास्ट करतोय रूट कॉज नावाची. आता पहिला एपिसोड त्याचा रिलीज होईल. सो इकोलॉजीमध्ये काम करणारी सगळी मंडळी आम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. तर जेवढं शक्य आमच्याच्याने, मग शेती असेल, मग स्वप्नील शिकवतोय शेतावरती, पॉडकास्टच्या रूपातून असेल, तर नॅचरल हे जे आहे, ही जी इमर्जन्सी आहे ती खरी आहे. ती जितक्या लवकर लोकांना कळेल, ह्याच्यामध्ये घाबरवण्याचा उद्देश नाही आहे, पण कळल्यानंतर आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात करतो. तर त्याच्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत आमचे. तुम्ही तुमचं म्हणून तिथे स्वतःचं कृषी विद्यापीठ आम्हाला करायचं आहे. तिकडे आम्हाला मातीची घरं बांधायची आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आमचं आता सध्या प्रयत्न सुरू आहेत. सातारच्या आमच्या काय कलेक्टर्स ऑफिस बरोबर आमचे त्याचे पण प्रयत्न सुरू आहेत. पण ते आम्हाला एक डेमो सेंटर हवं आहे की सस्टेनेबल पद्धतीने आयुष्य जगता येतं हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला ते आमचं शेत तयार करायचं आहे. मग ती मातीची घरं असतील, ती सोलर आत्ता आमच्याकडे आला, त्यामुळे आता आमची वीज आम्ही तयार करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि ज्यांना येऊन व्हॉलेंटिअरिंग करायचं आहे, शेती करायची, हे ह्या आयुष्यामध्ये पूर्णपणे उडी घेण्याच्या आधी जर का त्यांना त्याचं थोडीशी चव चाखून बघायची असेल तर त्यांनी आमच्या शेतावरती यावं, त्यांनी शेतावरती काम करावं, कोर्सेस करावेत, शिकावेत. आणि लोक होत आहेत, म्हणजे स्वप्नीलने आत्ता अनेक मध्यंतरी वर्कशॉप घेतली. लोक जाताना अक्षरशः रडत जात आहेत किंवा त्यांच्या शेतावरती जाऊन वेगळ्या उत्साहाने काम सुरू करतायत. मुंबई पुणे सोडून गावांकडे परत जात आहेत. सो जितक्या पद्धतीने आम्ही इन्फ्लुएन्स करू शकू, इन्फ्लुएन्सर म्हणून मला हे आमचं कर्तव्य सुद्धा वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांना तुम्ही इन्फ्लुएन्स केलं पाहिजे. नाही, मी माझं कॉन्ट्रीब्युशन जरूर देईन. म्हणजे जर तिथे येऊन काही काम करता आलं तर जरूर देईन. पण स्ट्रॉबेरी खायला मी नक्की स्ट्रॉबेरी खायला मी नक्की. सो काश्मीरकडे, काश्मीर पुन्हा या फिल्म व्यतिरिक्त ही चर्चा आहे देऊळ बंद 2. हा, अशी चर्चा आहे का? आहे. काय म्हणजे नेमकं कोणी केली ही चर्चा ते पहिले सांग मला. नाही, मला माहित नाही. आम्ही जेव्हा असं म्हणलं की काश्मीर आज इंटरव्ह्यूसाठी येतोय, तर आपसूक मेकअप रूम मधले आमचे सहकारी किंवा
ज्यांना कळालं की तुम्ही मंडळी येताय? जनरली स्टुडिओमध्ये चर्चा. हा हा काय आहे का तसं काही शक्यता आहे का पुढे? नाही, ते आय थिंक प्रवीण तरडे इज द राईट पर्सन टू टॉक अबाउट इट. कारण देऊळबंद 2ची स्टोरी, त्याच्या सगळ्या स्टोरीज आम्ही असे आधीचा चित्रपट शूट करत असताना अशा गप्पा डिस्कस होऊन वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेल्या खतरनाक सीन्स सगळे नरेट केलेले आहेत. म्हणजे जसं देऊळबंद 1 करत होतो तेव्हा त्यांनी मुळशी पॅटर्न मला ऐकवली होती. माझ्या डेट्स नव्हत्या म्हणून ती मी नाही करू शकलो. नाही तर मुळशी पॅटर्न मध्ये त्या कॅरेक्टरचं नाव त्यांनी बकासूर ठेवलंय. तर तो म्हणला, दादा मी बकासूर ते तुला डोळ्यात तो बकासुरासारखा दिसला पाहिजे. तसंच मुळशी पॅटर्न झाल्यानंतर आम्ही हंबीरराव करत होतो तेव्हा त्यांनी देऊळबंद 2ची अख्खी स्टोरी ऐकवली होती. सो बट आय डोंट नो कधी होणार आहे. इट्स प्रवीण्स बेबी. तो करेक्ट माणूस असेल सांगायला, आणि त्याचा जेव्हा फोन येईल तेव्हा कळेल. सो दुसरं काय चाललं, काय फिल्म्स वगैरे? मी यावर्षी एक स्वतःची फिल्म निर्माण करणार आहे, प्रोड्युसर म्हणून मी स्टार्ट अ मूवी. तर ऑन फ्लोज मला जायचंय मार्च फर्स्ट वीक मध्ये, कारण माझी संहिता तयार आहे. माझी सगळी निर्मिती मूल्य जी लागतात किंवा काय आर्थिक बळ लागतं ते तयार आहे. पण फक्त आता एवढंच आहे की मी काही कास्टिंगच्या ह्याच्यात थोडंसं अडकलोय. आम्ही फोटो पाठवले. अच्छा. ज्या माणसांना इमिजिएट कन्सिडर करू शकतो असं ते सुचवते तुला, आम्ही रेडी आहोत. त्यात एक किकॅस रिपोर्टर सुद्धा आहे जो परळीमध्ये जातो आणि तिकडे काही गोष्टींचं रिपोर्टिंग करत असतो. मला प्रचंड अनुभव आहे, मी करू शकतो सर, तुम्ही असं जर काही म्हणत असाल तर. तुम्हाला थोडे हा इंटरव्ह्यू सर मी इमिजिएट तुम्हाला करून दाखवू शकतो. नमस्कार, मी विशाल परदेशी, आणि आता या निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीत वगैरे असं करत मी करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्या बरोबर आहेत जे काय पाटील असतील, अमुक असेल, असे कॅरेक्टर मी माझ्या बोलण्यात रंगवून सांगू शकतो. पण चला, काही हरकत नाही. डेट तेही ब्लॉक ठेवतात, मला डेट कळलं तर मी ब्लॉक ठेवेन, काहीच प्रॉब्लेम नाही. सुरभीकडे जाऊयात. व्हॉट नेक्स्ट? प्रोजेक्ट्स येतील तर नक्की ते कन्सिडर म्हणजे मी करीनच. पण मी आता सक्रिय राजकारणात आहे, तर हो मी पार्टीचं नाव घेऊ शकते ना? बिलकुल. मी भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आहे साताऱ्याची. माहितच नव्हतं. हो. आणि वाई खंडाळा महाबळेश्वरची निवडणूक प्रमुख म्हणून काम करते गेले 4.5 वर्ष झाले. बरोबर. त्यामुळे ते काम सुरूच आहे. तुमच्याकडे तो माणूस झाला की मिनिस्टर? हो, आमच्याकडचे 4 झाले. हो, म्हणजे आता पालकमंत्री पद कोणाला द्यावं याची मोठी चर्चा झाली होती. होय ना? राजेंना पण दुसरीकडेच दिलं, धाराशिव मध्ये. तुला असं वाटत होतं राजेंना धाराशिवचं आपलं? असं सगळ्यांनाच वाटत होतं की त्यांना सातारचं मिळेल म्हणून, कारण की ते सलग 5 वेळा झालेत, हायेस्ट लीड त्यांनी आणले, त्यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं. पण आमचे पालकमंत्री छानच आहेत, त्यामुळे काही विषय नाही. पण तू ही फिल्म करते, महाराजांशी काही बोलणं झालं, मोठ्या महाराजांशी, छोट्या महाराजांशी? हे फिल्म मी पॉलिटिक्समध्ये यायच्या आधी केलेली आहे. मी 2019 पासून मी माझ्या वडिलांसाठी कॅम्पेन केलं 2019च्या इलेक्शनला. तुझ्या घरात राजकारण? हो, माझ्या जन्मापासून. तर 2020 मध्ये आय थिंक बीजेपी वाल्यांनी मला स्पॉट केलं आणि माझ्यावर ही जबाबदारी दिली. माझं एक टेन्युअर संपलं आणि ही आता माझ्याकडे सेकंड टाइम ही पद आहे. त्यामुळे माझा पूर्ण फोकस आहे की मी लोकांपर्यंत जास्तीत जास्त योजना कसे पोचवू शकते किंवा त्यांची मदत कशी करू शकते. प्रत्येक वेळेस यश मिळतंच असं नाही, पण माझा प्रयत्न नक्की राहतो की आपली मदत त्यांना कशी होऊ शकते. पण मग सुरभी, एक संविधानिक पदावर देखील जाण्याची माणसाची इच्छा असते. भविष्यात कधी आमदार वगैरे असं काही विचार केला? जर का पक्षांनी तसं ठरवलं आणि जर का आमच्या लोकांनी मला ग्रीन सिग्नल दिला तर डेफिनेटली माझी तयारी असेल. मग त्याच वेळी एक उत्तम फिल्म जी आहे ती समोर असेल आणि त्याच वेळी इलेक्शन असेल, काय निवडणार? माझं एक आवडतं गाणं आहे रॉकस्टार मधलं फिरसे उड चला, आणि त्याच्यातली एक लाईन मला खूप आवडते, मिट्टी जैसे सपने पलकों से कितना भी झाडो फिर आ जाते हैं. तर मागच्या 4 वर्षात असे अनेक प्रसंग आलेत की मला असं वाटलं की आपण का राजकारणात आहोत, असं पण झालंय. पण मला नेक्स्ट डे फोन आला की इथे इथे कार्यक्रम आहे किंवा इथे इथे आम्हाला तुमची मदत हवी आहे, की मी उठलेली असते आणि तिथे पोचलेली असते. त्यामुळे मला वाटतं समाजकारण आणि राजकारण हे मी कितीही झटकण्याचा प्रयत्न केला तरी ते राहणार आहे आणि मी ते करणार आहे. बरं, हे 3 मतदार समोर बसलेले आहेत. आता काहीतरी तुला अपील करायचं आहे आम्हाला की का म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करावं, आणि त्यावेळी काहीतरी छोटेखानी 1-1.5 मिनिटाचं भाषण करण्याची वेळ आली तर कसं करशील? मला वाटतं मी पहिले तर अशा प्रसंगाला सामोरे जायच्या आधी मी काहीतरी काम उभारलेलं असेल आणि ते मी काम घेऊन जाईन. आणि मतदारपेक्षा सुद्धा जर का सुरभी उभी राहणार असेल तर तिच्या मोर्चाला मी जाईन तिला प्रमोट करायला. प्रश्नच येत नाही, कारण मी या मुलीला खूप अनेक वर्ष ओळखतीये
आणि ती किती प्रेमळ आहे, ती किती सॉर्टेड आहे. म्हणजे मला असं वाटतं की राजकारणामध्ये तिच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे की जिच्यापर्यंत आपण इतकं सहज पोचू शकतो आणि कुठल्याही पद्धतीचं बॅरियर किंवा कुठल्याही पद्धतीचं काही मनामध्ये न ठेवता तिच्याशी बोलतात आणि तितक्याच प्रेमळपणे ती पुढे येऊन आपल्याला मदत करते. तर त्यामुळे तिला वेगळं सांगण्याची गरज नाही. ती जेव्हा उभं राहील तेव्हा ते बॉडी ऑफ वर्कच बोलेल तिच्यासाठी आणि तिच्यासाठी बोलणारे तिचे मित्रमैत्रिणी पण असतीलच. त्यामुळे रॅलीसाठी सेलिब्रिटी लगेच रेडी तुझ्याकरता. माझ्याकडे स्टार सेलिब्रिटी आहे ऑलरेडी. किती जमतंय. काश्मीरसाठी पत्रकार देखील मिळाला भूमिकेला. इथं फोटो मला तिला स्टार गेलेले प्रचारक आहेत. मिळाले. इथं तुझ्या प्रचारासाठी आम्ही असू पत्रकार म्हणून बघ सेलिब्रिटी 2 हाती आलेले आहेत. सगळं जमून येते व्यवस्थित. त्याच्यामुळे मी तुला म्हणलो होतं ना हा इंटरव्ह्यू फार महत्वाचा आहे. हा तिने मला विचारलं होतं कुठले कुठले महत्वाचे आहेत मला लिहून पाठवत का, त्यात मी ह्याचं नाव लिहिलं होतं की हा सगळ्यात महत्वाचा आहे. आय विश हा पडदा आणि तेही व्यासपीठ असं तू गाजवशील. तुम्ही सगळेच वेगवेगळ्या भूमिकांमधनं काय मला भेटत असतात. पण चला काय अपील करते जाता जाता. मी एवढंच म्हणेन की 7 फेब्रुवारीला आमचा एक राधा एक मीरा हा सिनेमा येतोय. हा सिनेमा सगळ्या मुलींनी काश्मीरसाठी बघा, सगळ्या मुलांनी आमच्या दोघींसाठी बघा. पण मुळात ना एक छान कमर्शियल लव्ह स्टोरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. जे तुम्ही 3 तास जाल आतमध्ये, काय 2-2.5 तास जाल, तुम्ही ती गोष्ट एन्जॉय कराल आणि तुम्ही बाहेर याल. अशा सिनेमांची गरज आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी असं खूप इंटेन्स किंवा असाच सिनेमा बघितला पाहिजे असं नाही. तर प्रत्येकाची काय म्हणूया, सिनेमाला वेगवेगळे कंगोरे असतात ना. काही सामाजिक विषयांवरती असतात, काही कमर्शियल असतात की जिथे तुम्हाला जाऊन फक्त एंटरटेनमेंट तुम्हाला हवी असते. तर तुम्हाला एंटरटेन करणारा सिनेमा आम्ही घेऊन आलोय. त्यामुळे तो 7 फेब्रुवारीला जवळच्या आमच्या पण थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण हा सिनेमा थिएटरसाठी बनवलेला आहे. आणि आमच्या लव्ह स्टोरीचा तुमच्या लव्ड वन्स बरोबर एक भाग व्हा. तुमच्या राधेला मिरेला घेऊन जा. शक्यतो एका वेळी एकीलाच घेऊन जा, हे आम्ही सांगतो. अटी व शर्ती लागू आहेत. पण बघा, जाऊन बघा. आणि तुम्हाला तिघांनाही खूप खूप शुभेच्छा. तुम्ही फार मनमोकळे आहात. कारण मुळात कसं आहे, आकाशाला बोट लावताना जमीन तुम्ही कायम ठेवलेली तुमची. अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटा आणि आमचं मनोरंजन करा. हाच काय तो स्वार्थ आहे तुमच्याकडनं. धन्यवाद या आणि इथे संवादाबद्दल. आल्यावर कायमच मजा येते. इथे आल्यावर आम्ही जास्त खुलतो आणि क्रेडिट गोज टू यू. तर खरंच खूप मजा आली, खूप रिफ्रेशिंग होते. तू पण निर्माता म्हणून काम करते. तुझं तर चाललंच. मी डेट ब्लॉक करून ठेवतो. चला असेच भेटत राहा. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.